मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचे आंदोलन जे आहे ते काल स्थगित झालेलं आहे, परंतु ओबीसी समाज आता महाराष्ट्रभर आंदोलन करताना पाहायला मिळतोय। खरं तर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे आंदोलन करत आहेत, तर पुण्यात देखील ओबीसी समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र येत आंदोलन करत आहेत। त्यांच्या मागण्या नक्की काय आहेत आणि ते कशासाठी आंदोलन करतायत हे पहिल्यांदा जाणून घेणार आहोत। नमस्कार, नक्की हे आंदोलन कशासाठी आहे? कालच मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते थेट शंभूराज देसाई तिथे गेले आणि स्थगित करण्यात आलं। आपली कुणी भेट घेतली का आणि कशासाठी आंदोलन आहे? एकंदरीत ही जी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी यांचे जातीचे प्रमाणपत्र देण्याचा जो अधिनियम 2000 आहे, ह्या 2000 या अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासाठी या जरांगेंचं जे उपोषण होतं, मुंबईला निघाले होते आणि त्यांचं ते मुंबईचं ते येणं थोपवण्यासाठी ठाण्यामध्ये 26 जानेवारीच्या दिवशी रात्री 2 वाजता ही अधिसूचना काढण्यात आली। आणि ह्या अधिसूचनेमध्ये ह्या ॲक्टमध्ये सगळे सोयरे अशी व्याख्या टाकण्यात आली। त्या सगळे सोयरेची व्याख्या गणगोतामधील जे सगळे सोयरे, जे तुमच्या आजोबा पंजोबांच्या पिढीमध्ये लग्न झालेले जे आहेत त्यांचे सगळे सोयरे, अशांनी ॲफिडेविट द्यायचं आणि मग त्यांना कुणबी दाखला देण्यात यावा, अशी अधिसूचना काढण्यात आली होती। त्या अधिसूचनेला सूचना व हरकती मागवल्या होत्या। ह्या सूचना व हरकती ज्यावेळेस यांनी मागवल्या त्यावेळेस महाराष्ट्रातल्या लाखो ओबीसींनी ह्याला हरकत घेतलेली आहे, याची कोणतीही कसली सुनावणी झालेली नाही। आणि अशा प्रकारे इतक्या महत्त्वाच्या कायद्यामध्ये हे ढोबळ शब्द जर आले तर ओबीसींचं SC STच्या आरक्षणाचं बोजवारा उडणार आहे, आरक्षण संपून जाणार आहे। त्यामुळं आम्ही ही अधिसूचना रद्द करा यासाठी, ही अधिसूचना जी आहे ती रद्द करा यासाठी आपण उपोषण करताय। परंतु काही वेळापूर्वी जे आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील जे आहेत त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्येच जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू। एका साईडला तुम्ही ओबीसी समाज जो आहे तो महाराष्ट्रभर आंदोलन करतोय आणि दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांचं असं वक्तव्य येतं, याकडे कसं पाहताय? नाही, आता असं झालंय की जरांगे पाटील म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांचा नेत्यांचा जावई झालेला आहे। कारण की जरांगे म्हणे आणि दल आले। जयंत पाटलांना आमचं एक विचारणं आहे की त्यांच्या जरांगेंच्या मागण्या जरा विस्कटून आम्हाला सांगाव्या, महाराष्ट्राला सांगाव्या आणि एक जाहीरनामा काढावा। जरांगे जे म्हणतात ते सगळे सोयरेची अधिसूचना ही फक्त तुमच्या जाहीरनाम्यात सांगा की आम्ही ही अधिसूचना मान्य करणार, म्हणजे ओबीसींच्या आरक्षणाचा घात करणार, हे जयंत पाटलांनी सांगावं आणि पवार साहेबांनी त्याला दुजरा द्यावा। मग त्यावेळेस आम्ही सांगू ना की ओबीसींची तुम्हाला गरज नाहीये। एकटा जरांगे, तुम्हाला वाटतं एकटा जरांगेमुळे महायुतीला फटका बसला, मग उत्तर प्रदेशमध्ये जरांगे फॅक्टर होता। पुढचा प्रश्न माझा हाच आहे की एकंदरीत जे लोकसभेचे आता निकाल आलेले आहेत त्यामध्ये असं बोललं जाते की जरांगे फॅक्टर चालला आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांच्या समोर जे आहे ते सरकार झुकताना दिसतंय। आपल्याला वाटतंय जरांगे फॅक्टर चालला महाराष्ट्रात? जरांगे फॅक्टर जर महाराष्ट्रात चालला असता तर म्हणजे जे पण कोण मग बाकीचे ओबीसी जे निवडून आलेले ते निवडून नसते आले। दुसरा विषय असा आहे की महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर चालला, मग उत्तर प्रदेशमध्ये कोणता फॅक्टर चालला, मग राजस्थानमध्ये कोणता फॅक्टर चालला? एकंदरीत हे जे काय आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मॅन्डेट दिलेलं आहे ते एक अँटी इन्कम्बसी किंवा एक लोकांचं GST असेल, बाकीच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये नाराजी होती आणि ती बाहेर पडलेली आहे। फक्त दुसऱ्याने करायचं आणि त्याला आपण श्रेय घ्यायचं, असं त्या जरांगेचा प्रचार आहे। या प्रचाराला हे भुललेले आहेत। तर असला जरांगे फॅक्टर वगैरे असला कुठला फॅक्टर नाहीये। आणि जर तुम्ही जर त्याच्या भीतीपोटी जर आम्हाला आमच्या आरक्षणाला असा जर नख लावणार असताल अशा अध्यादेशांनी, तर मग ओबीसी फॅक्टर काय तो या त्या विधानसभेमध्ये सर्व ओबीसी आम्ही या महायुतीला दाखवून देऊ। कारण की ओबीसी थोडका नाहीये, ओबीसी जागृत झालेला आहे। गेल्या 7-8 महिन्यापासून ओबीसी भयभीत होता, आता तर ओबीसी पाहतोय की एक अशिक्षित व्यक्ती तिथं बसलेला आहे, त्याच्या काही मागण्या तो करतोय आणि तिथं CM जातात, तिथं सचिव जातात, तिथं रिटायर्ड जज जातात। म्हणजे महाराष्ट्र सांस्कृतिक महाराष्ट्रामध्ये, शिकलेल्या सवरलेल्या महाराष्ट्रामध्ये, भारताच्या सगळ्यात जास्त GDP मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार अशा अज्ञानी माणसासाठी झुकतंय आणि 60% ओबीसींवर दुर्लक्ष करतंय। तर नक्कीच याचा फटका विधानसभेला हा महायुतीला बसल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच। तर
एका बाजूला मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मागण्या मान्य करा, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे आहे ते 288 उमेदवार उभं करू असं सरकारला आव्हान देत आहेत. तर आता दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून देखील येत्या विधानसभेला दाखवून देऊ असं सांगितलं जात आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारने काल तोडगा काढलेला आहे. ते आंदोलन सरकारच्या मध्यस्थीने स्थगित झालेलं आहे. आता ओबीसींचं आंदोलन कशा प्रकारे थांबवलं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.